आता बातमी सोलापुरात नाही, करमाळ्यातल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे। कारण आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय मामा शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। कारखाना चांगल्या अवस्थेत आणेन, अन्यथा आमदारकीचा फॉर्म भरणार नाही, असं वक्तव्य खरं तर यावेळी नारायण पाटलांनी केल्याचं पाहायला मिळालं। तुमच्या सहकार्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही। पण आदिनाथ सहकारी साखर कारखाना जे आम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय आणि आम्ही करायला निघालोय, तुमचं सहकार्य असेल, तुमचा आशीर्वाद असेल तर निश्चित मित्रांनो त्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला ऊर्जित अवस्था आणल्याशिवाय राहणार नाही। आणि जर मी ऊर्जित अवस्था आणू शकलो नाही तर पुढच्या वेळेस आमदारकीला फॉर्म भरणार नाही, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो। शेजारचे छत्तीस गावाचे संजय शिंदे पाठीमागच्या काळामध्ये आमदार होते, त्यांच्या हातून या भागामध्ये कुठलंही ठोस काम झालेलं ते मला दाखवा। माझ्या काळामध्ये जे ठोस कामं झाली यांच्या 5 वर्षामध्ये काय कामं ठोस झाली त्यांचा त्यांनी या ठिकाणी दाखला द्यावा, माझं जाहीर आव्हान आहे त्यांना। आणि मग स्वतःचा कारखाना कसा उभा केला तर लोकांच्या कडनं शेअर्स गोळा केले।